सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या गुरुवार आहे आणि गुरुवार आणि शुक्रवार आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, पूजा करत असतो। परंतु खूप लोकांचं असं म्हणणं आहे की गुरुवार असो शुक्रवार असो आम्ही माता लक्ष्मीची तर पूजा किंवा कुठलीही सेवा भरपूर करत असतो, परंतु माता लक्ष्मी आमच्याकडे स्थिर का बरं नाही? अगदी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर व्हावी त्यासाठी आम्ही बरेच काही उपाय किंवा सेवा करत असतो, परंतु माता लक्ष्मी आमच्याकडे स्थिर का बरं होत नाही किंवा ती आमच्याकडे का बरं येत नाही, तिचा वास कायमचा स्थिर का बरं राहत नाही? आज सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे। परंतु तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने आपल्यासाठी ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल हा नवीन प्रोडक्ट बनवलेला आहे आणि हे ऑइल खूप छान आहे, सुंदर लांब सडक आणि काळ्याभोर केसांसाठी हे ऑइल आहे। आणि जर का तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनवर एक नंबर देते, व्हॉट्सअप नंबर, त्या व्हॉट्सअप नंबरला येऊन हाय करा आणि ह्या तेलाची संपूर्ण माहिती जाणून घ्या। आता आपल्या विषयाकडे वळूया। प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा शुक्रवारी म्हणा आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, अगदी बरोबर आहे। आपण उपाय सुद्धा करत असतो, पूजा करत असतो, व्रत करत असतो, तरी पण माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर का बरं होत नसतं? तर बघा, बऱ्याचशा अशा महिला आहेत, ते काय आहे की आपल्याकडे भरपूर सारी संपत्ती आहे, आपला नवरा भरपूर काही कमवतो, आपल्याला लागेल तेवढ्या वस्तू आपल्याला आणून देत असतो किंवा आपल्याला त्यासाठी शॉपिंग करण्यासाठी पैसेही देत असतो, परंतु आपल्या घरात नेहमी आजार असतात, आपल्या घरात काहीतरी कटकटी असतात किंवा नेहमी काहीतरी अघटित घटना घडत असतात। ह्या कशामुळे सांगते का? आज अगदी खोलूनच सांगते, मन खोलून तुम्हीही ऐका आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा। खूप महिला अशा असतात की आपल्या घरात खूप सारी संपत्ती आहे, दागिने आहेत, पैसा आहे, चांगले कपडे आहेत, मेकअपसाठी सगळा सामान आहे, खूप आहे, परंतु वर्षानुवर्ष अशी कपाट भरून ठेवलेली आहेत, त्या कपाटांमध्ये अगदी वर्षानुवर्ष त्या वस्तू पडलेल्या आहेत, परंतु त्या वस्तू कधीही वापरल्या जात नाही, दागिने कधी घातले जात नाही, मेकअपचा सामान पडलाय, कधीही मेकअप केला जात नाही, त्याचबरोबर कितीतरी नवीन नवीन अगदी प्रत्येक सणाला नवीन नवीन साड्या घेतलेल्या आहेत, परंतु थप्प्याच्या थप्प्या लेअरचे लेअर लावलेले आहेत, ते कधी वापरले जात नाही। फक्त नाईट ड्रेस घालून पूर्ण दिवस राहायचं, आबडदोबड बांधलेले केस, अगदी टिकली लावली तर ठीक, नाही लावली तरी चालतं, किंवा जराही तयारी नाही करताना असंच राहायचं, अगदी सोंगाड्यासारखं, आपण गावठी शब्द आहे, सोंगाड्यासारखं राहायचं, कसं तरी राहायचं, अगदी रंग नरूप आणि काहीतरीच राहायचं, घरात करून खायचं म्हणून खायचं, घरात दुनियाभरचा पसारा, जिथे बसायचं आहे तिथे सुद्धा खूप पसारा, गॅसच्या ओट्यावर खूप सारा कचरा, भांडी उष्टी, किंवा देवघरात काल घातलेली फुलं आजपर्यंत आहेत, किंवा देवघर तर स्वच्छ आहे परंतु आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे आपल्या हॉल मधला किंवा बेडरूम मधला तो खूप सारा तसाच पडलेला आहे, खूप दिवसापासूनची जाळी जळमटी आहेत, म्हणजे घरात इतका घाणेरडेपणा आहे आणि तोच घाणेरडेपणा कुठेतरी स्वतःच्या शरीरावर सुद्धा दिसतोय। तर अशा वेळेला आपल्याकडे जर का आपण कुठली उपाय केले, सेवा केली, देवांना किती पूजा आरत्या केल्या, किती फुलं लावली, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही। कारण आपण ज्या वेळेला नीटनेटके राहतो, बघा, मेकअप करू नका, मेकअप करायला मी रोजच्या रोज नाही सांगत, पण अगदी बघा, मी सुद्धा रोज अशीच असते, मी म्हणजे एक पावडर लावायची, टिकली लावायची, आपण सौभाग्यवती आहोत त्यामुळे कपाळात एखाद्या दिवशी दिवसभरातून एकदा ते कुंकू लावावं, सकाळी ज्या वेळेला देवपूजा होते त्यावेळेला हळदी कुंकू लावावं, आपल्या तुळशीला आपण अर्पण करतो त्यावेळेला आपण स्वतः सुद्धा हळदी कुंकू लावावं, किंवा आपल्या घरात खूप साऱ्या साड्या आहेत, कधीतरी थोडा वेळ तरी साडी घाला, एखाद्या दिवस ड्रेस घाला, एखाद्या दिवस साडी घाला, आपली संस्कृती आहे, आपण का बरं विसरावी? कधीतरी साडी घातल्याने काय होतं, खूप सगळं घरातलं काम आटपलं तर 11 वाजता साडी घाला, 11 ते 7 साडी घाला, 7 वाजल्याच्या नंतर आपण जेवण करायला जात असतो, त्यामुळे त्यानंतर जरी तुम्ही गावांवर राहिलात तरीही चालेल, परंतु निदान एवढ्या वेळेला तरी तुम्ही नीटनेटके राहा। काय होतं, ज्या वेळेला आपल्या घरातली एखादी व्यक्ती घरात येते, म्हणजे बाहेर गेलेली व्यक्ती, समजा आपला नवराच पूर्ण दिवस बाहेर जातो आणि आपण ज्या वेळेला घरात त्याच्या समोर येतो, म्हणजे तो बाहेरून घरात येतो आणि आपण त्याच्या समोर असेच काहीतरी अवतार घेऊन गेलो, तर त्याला कसं वाटेल? असं म्हटलं जातं की बायकोला बघितल्याच्या नंतर नवऱ्याला अगदी उत्साह आला पाहिजे, खूप बरं वाटलं पाहिजे, म्हणजे सुंदर, बघा, कितीही कोणी गोरं असं किंवा काळं असं नाही, पण थोडंसं नीटनेटकं असावं, ज्याने खरंच अगदी आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी किती सुंदर आहे, तितकं सुंदर नका, पण काहीतरी आपल्या चेहऱ्यावर हसरा चेहरा, अगदी हलका मेकअप,
असं तरी राहा, त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. आपला शुक्रग्रह मजबूत होत असतो. ज्या वेळेला आपण चांगले राहतो, नीटनेटके राहतो, घरात कोणी येतात जातात त्यांची नेहमी काळजी घ्या, त्यांचा आदर सत्कार करा, बघा ह्या सगळ्याने सुद्धा माता लक्ष्मी स्थिर होते. कुणाला नेहमी मदत लागत असेल ती मदत करा. अगदी उसणे पैसे कोणाला काही गरजेने लागत असेल तरच द्या. अगदी काही लोक खूप सारे उसणे पैसे देतात आणि त्यामुळे काय होतं की आपली माता लक्ष्मी आपल्याकडून निघून जाते. तर अशा गोष्टी नेहमी टाळा. गरजेला नेहमीच मदत करा, परंतु गरज नसलेली व्यक्ती वारंवार जर पैसे मागत असेल तर अशा व्यक्तीला कधीही बळी पडू नका. किंवा जर का कुणाला खाण्यापिण्याच्या वस्तू हव्या असेल, त्यांना गरज असेल तर नक्कीच त्या खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या तरीही चालेल. दिवसभरात एकदा कुठलं तरी पोथी असेल ती पोथी वाचा. देवांची सेवा, आपल्या घरच्यांची सेवा ह्या नक्की गोष्टी करा. घरात रांगोळी, देवघरासमोर रांगोळी किंवा उंबरठ्यावर रांगोळी ह्या गोष्टी करा. माता लक्ष्मी ह्या सगळ्यांनी नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्या घरात नक्कीच स्थिर होईल. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.